मात्र सुरुवात करणार आहोत आत्ताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांनी। पहिली बातमी मराठवाड्यातनं। मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे प्रचंड मोठं संकट उभं ठाकलंय। नांदेड, संभाजीनगर, हिंगोली, लातूर, धाराशिव सर्वच जिल्ह्यामध्ये पावसामुळे प्रचंड पिकांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे मराठवाड्याला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते। आज मुख्यमंत्री मराठवाड्यामध्ये आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार का हे पाहावं लागेल। तर दुसरी महत्त्वाची मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधनं। एकीकडे नुकसानीचे पंचनामे सुरू असताना पैठणमधल्या या शेतकऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांसमोर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। तर तिसरी मोठी घडामोड हिंगोलीतनं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसींचा भव्य मोर्चा निघणार आहे। आणि चौथी मोठी बातमी नक्षलवादासंदर्भात। देशभरातील नक्षलवादी युद्धबंदीसाठी तयार असून 1 महिन्याच्या युद्धबंदीची मागणी करण्यात आली आहे। नक्षली व्हिडिओ कॉलद्वारे सरकारशी बोलण्यास तयार असल्याचंही कळतंय आणि या 4ही बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी मराठवाड्यातल्या ओला दुष्काळ जाहीर करा या मागणी संदर्भातली। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या या मराठवाड्याला आता ओला दुष्काळाच्या झळा पोहोचू लागल्या। मराठवाड्यातील 8,550 पैकी 4,251 गावातील 16,08,301 हेक्टरवरील खरीप पिकांची अक्षरशः माती झाली आहे, कारण प्रचंड पाऊस आणि या पावसामुळे अक्षरशः पिकं सडली आहेत। ओल्या दुष्काळामुळे 3 महिन्यात 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। सर्वाधिक 172 शेतकरी एकट्या बीडमध्ये, त्या राज्यात अतिवृष्टीमुळे 18 लाख हेक्टरवरील शेतीला फटका बसलाय। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालंय। तर आता आज मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आहेत, त्यामुळे फडणवीस मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती घेऊयात, विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विष्णू, काय अधिक माहिती? सध्या शेतकरी त्रस्त आहेत, इतका काळ दुष्काळानं झोडपलेला हा परिसर आता मात्र ओल्या दुष्काळानं झोडपला गेल्यासारखा दिसतोय। खर तर मराठवाड्याचा विचार केला तर कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ अशा संकटामध्ये अडकलेला हा इथला शेतकरी आहे। यावर्षी सुरुवातीला पाऊस झाला नव्हता, या अगोदर म्हणजे उन्हाळ्यातच पाऊस झाला आणि त्या उन्हाळ्याच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। पेरणी केली खरी, मात्र 1 ते 1.5 महिन्याचा पुन्हा उघडीचा काळ मिळाला आणि त्यानंतर पाऊस जो सुरू झाला तो आतापर्यंत सातत्यानं पाऊस पडतोय। मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड काही जिल्ह्यामध्ये आणि काही भागामध्ये या पावसानं तोडलेले आहेत। या पावसामुळे झालेल्या शेतीमध्ये जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जी आहे ती मराठवाड्यातील शेतकरी करत होते, नेते करत होते आणि अनेक संघटना देखील शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आज खुद्द मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आहेत, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ते मराठवाड्यामध्ये आहेत। त्यामुळं सर्व लोकांची आशा आणि डोळे मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाकडे लागलेले आहेत। मुख्यमंत्री आज काही जाहीर करतात का, ओला दुष्काळ जाहीर करतात का, याकडे त्यांचं लक्ष असणार आहे। तर मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे, सगळ्या जिल्ह्यांना मोठा तडाखा बसलेला आहे। नांदेडमध्ये आणि लातूरसह बीड आणि संभाजीनगर, जालना या सर्वच जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे असतील, कारण अनेक वेळा संकटामध्ये सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। त्यामुळे मोठी अपेक्षा आहे। अनेक संघटना असतील किंवा नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका घेतात आणि ओला दुष्काळ जाहीर करतात का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यांचं कंबरड मोडलेलं आहे, आता तोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे। त्यामुळे आता सरकार मायबाप काय करतं हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच विष्णू, अर्थातच याकडे सगळ्याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधनंच, कारण अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। शेतात नुकसानीचा पंचनामा सुरू होता आणि त्याच वेळेला शेतकऱ्यांना महसूल अधिकाऱ्यासमक्ष विहिरीत उडी घेतली आणि आत्महत्या केली आहे। पैठण तालुक्यातल्या खादगाव इथली ही घटना आहे। संजय शेषराव कोहकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। दोन्ही बाजूंनी नालीचं खोदकाम झालं होतं आणि त्यामुळे शेतात जाण्यासाठी त्यांना रस्ताच नव्हता आणि शेतात पाणी साचू लागलेलं होतं। त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली। मंगळवारी ज्यावेळेला अधिकारी पंचनामा करत होते त्यावेळेला कोहकडे यांनी आपली व्यथाही मांडली, मात्र ही व्यथा मांडल्यानंतर या अधिकाऱ्यांनी कोहकडे यांनाच झापलं आणि त्यानंतर मात्र अतिशय टोकाचं पाऊल या शेतकऱ्यांना उचललं।
अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं. राहुल, अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय घटना म्हणावी लागेल. अधिकाऱ्यां समक्ष अशी उडी घेतली आणि या शेतकऱ्याला वाचवताही आलं नाही. आणि आपल्याकडचा कोडगेपणा पुन्हा दिसून आला की मुळात काय आहे की पैठणमध्ये जायकवाडी आहे आणि जायकवाडीमध्ये कॅचमेंट एरिया जरी वरच्या बाजूला असला तरी कमांड एरिया तिथे आहे, म्हणजे पाण्याची पातळी ही कायम वाढलेली असते. अशा ठिकाणी संजयरावच्या शेताच्या आजूबाजूला जर चारी खोदली असेल आणि त्याबद्दल तलाठ्यापासून, मंडळ अधिकाऱ्यापासून, नायब तहसीलदारापासून ते तहसीलदारापर्यंत संजय तक्रारी करत असेल तर त्याच्या अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करणं गरजेचं होतं. ते झालं नाही. आणि आता काय झालंय की मराठवाड्यामध्ये मला तर असं वाटतं प्रत्येक की सगळे रेकॉर्ड आतापर्यंत तुटले असते. गेल्या वर्षी पण धरणामध्ये चांगलं पाणी होतं. आता तेच पाणी जून जुलैच्या सुरुवातीपासून इतकं जास्त पाऊस पडला की ते धरणं ओव्हरफ्लो होऊन अगदी पश्चिम महाराष्ट्रातनं जसा 100 TMC 200 TMC पाणी वाहून जातं तसं झालं असण्याची शक्यता आहे. आता अशा स्थितीमध्ये जर इतका मोठा पाऊस पडलेला आहे तर लोकांनी पैसे किडूक मिडूक विकून काही प्रमाणात व्याजानं पैसे काढून सोयाबीनची पेरणी केली असते, त्यासाठी खतं बी बियाणं फवारणी केलेली असते, रोग पडत असतात. अशा वेळेला अत्यंत सहानुभूतीपूर्वक का बघायला पाहिजे त्याचं हे संजय हे उदाहरण आहे. काल जेव्हा पंचनाम्यासाठी तिथे गेले तेव्हा संजयचं तेच म्हणणं होतं की तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की 2 चाऱ्या खोदलेल्या आहेत, माझ्या शेतामध्ये पाणी येत आहे. अशा वेळेला त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक न बोलल्यामुळं सगळ्यांच्या समोर उपस्थितीमध्ये अलीकडे ज्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं शेतकरी आत्महत्येचं गेल्या 3 दशकापासून जे सत्र सुरू आहे त्यातली सगळ्यात धक्कादायक गोष्टीपैकी एक म्हणावी लागेल की अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीमध्ये जाऊन विहिरीमध्ये जाऊन त्याने जीव दिला. आता त्याच्यानंतर ही घटना नातलगांनी त्यांचा राग येणं त्यांना साहजिक आहे. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा म्हणजे त्यांचं उत्तरीय त्याच्यासाठी PM करावं लागतं. ते होऊ दिलं नाही. बराच काळ तो वाद चालला. शेवटी आश्वासन दिल्यानंतर मग ते PM झालं आणि नंतर अंत्यविधी झाला. प्रश्न असा आहे की नैसर्गिक आपत्तीला तर काही करू शकत नाही होत आपण, हे खरंच आहे. आपण प्रशासकीय ज्याला सुलतानी आपण म्हणतो तिथे तर थोडं सहानुभूतीपूर्वक बघायला पाहिजे ना की शेवटी शेतकरी हा अन्नदाता आहे, तो जे पिकवेल तेच आपण खाणार आहोत. पण तिकडे अत्यंत कोरडेपणानं बघण्याचा जो महसूलचा दृष्टिकोन आहे त्यातनं झालेली ही दुर्दैवी आत्महत्या आहे. आणि या आत्महत्याच्या अनुषंगाने जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करावी असं जे नातलगांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे. आज दिवसभरामध्ये राज्य सरकार ह्या संदर्भामध्ये काय करते ते आपण बघायला पाहिजे. कारण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आज आहे. 1 वर्षभरानंतर ह्या देशामध्ये मराठवाडा सामील झाला निजामांच्या त्या राजवटीतनं आणि त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशी घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. प्रज्ञा, नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल. तर तिसरी महत्वाची आणि मोठी घडामोड हिंगोलीतनं, कारण मनोज रांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडनं हैदराबाद गॅझेट संदर्भात GR काढण्यात आला होता आणि त्याच विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाली आहे. मुंबई हायकोर्टात सरकारच्या GRला आव्हान दिलं गेलेलं होतं. आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात दुपारी 12 वाजता हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हिंगोलीच्या कळमनुरी शहरात मोर्चा काढला जाणार आहे आणि त्यासाठी ओबीसी संघटना, ओबीसी कार्यकर्ते आणि समाज आक्रमक झालाय. अधिक माहिती घेऊया समाधान कांबळे यांच्याकडनं. समाधान, एकीकडे ओबीसी समाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय आणि हा समाज केवळ आणि केवळ ज्या पद्धतीचा GR काढलेला आहे त्याला विरोध करतोय. काय अधिक माहिती? निश्चित प्रज्ञा, आपण जर बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये खास करून हा विरोध केला जातोय. कारण आज जे ते मराठवाडा जे आहे ते निजामातून मुक्त झाला होता आणि हे जे जुने कागदपत्र आहेत निजामकालीन जे हैदराबाद गॅजेट आहे त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती आणि या संदर्भात जे आहे ते राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या. त्या संदर्भात 2 तारखेला GR सुद्धा निघाला होता आणि जे ते कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. काहींना वाटप देखील करण्यात आलेलं आहे. मात्र ओबीसी समाजाकडून जे आहे ते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी जोर धरू लागलेला आहे. त्यासाठी आज हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाकडून जे आहे ते मोर्चा काढला जाणार आहे आणि ओबीसी नेते जे प्राध्यापक लक्ष्मण हाके आहेत हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या मोर्चामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील जे मोठे ओबीसी नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर जे ओबीसी समाजाला मराठा समाजाला प्रमाणपत्र दिलेले आहेत त्या संदर्भात याचिका देखील दाखल केलेली आहे आणि दुपारी 12 वाजता जे आहे ते कळमनुरी शहरामध्ये ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. लक्ष्मण हाके हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. आता या मोर्चामध्ये नेमकं लक्ष्मण हाके काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता वळूया चौथ्या महत्वाच्या मोठ्या बातमीकडे. नक्षलवाद्यांचं मतपरिवर्तन करण्यात सरकारला मोठं यश आलंय असं म्हणावं लागतंय. कारण छत्तीसगडसह देशभरात सक्रिय असलेल्या माओवादी संघटनांनी सशस्त्र संघर्ष तात्पुरता सोडून
शांतता चर्चेच्या दिशेनं पुढे जाण्याचे संकेत दिले। याबाबत तसं पत्रच नक्षलवादी संघटनांच्या प्रवक्त्यांनी दिलेलं आहे। एका महिन्यासाठी सर्व नक्षली कारवाया थांबून सरकारशी औपचारिक चर्चा करण्यास नक्षलवादी संघटना तयार आहेत असे या पत्रात नमूद केलंय। या सरकारसोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करण्यासही नक्षलवादी तयार आहेत। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या आवाहनाचा परिणाम झालेला असल्याचं यावेळेला सांगितलं जात आहे। तर नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड करण्याचा हातामध्ये एक प्रकारे संकल्प केलेला आहे आणि त्याचंच हे द्योतक आहे असं म्हणावं लागेल। अधिक माहिती घेऊयात मनीष सक्षमवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनीष, एकीकडे हे पत्र समोर येणं आणि तेही आजच्या दिवशी समोर येणं एक मोठी गोष्ट मानली जाते। नक्कीच प्रज्ञा, आपण येत्या काही काळामध्ये बघितले आहे की छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील गडचिरोली या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये नक्षली कारवाया वाढल्या होत्या आणि वेळोवेळी होत असलेल्या चकमकीमध्ये नक्षलींचे मोठे मोठे नेते सुद्धा मारले गेलेले आहे। आणि 21 मे मध्ये जी मोठी चकमक झाली होती नारायणपूरच्या जंगलामध्ये, त्याच्यामध्ये 28 नक्षल्यांसह बसवराजूसारखा मोठा नक्षली नेता सुद्धा मारला गेलेला आहे। आणि मोठे नेते सुद्धा आता आत्मसमर्पण करत आहे, कारण की सरकारच्या ज्या चांगल्या मोठ्या मोठ्या योजना आहेत त्या योजनेअंतर्गत नक्षलवादी आता आत्मसमर्पण सुद्धा करत आहे। येत्या 2-3 दिवसाआधी सुजाता हिने सुद्धा तेलंगणामध्ये आत्मसमर्पण केलं आहे। ती 1 करोडची इनामी नक्षली होती आणि मोठी नक्षली होती। ती महत्वाचं म्हणजे आता जे वारंवार जे चकमकी होत आहे आणि त्याच्यामध्ये जे मारले गेलेले नक्षली आहे त्यामुळे कुठेतरी आता नक्षलीला कुठेतरी खिंडार पडल्यासारखं दिसत आहे। आणि आपल्या राज्याचे जे गृहमंत्री जे आहे, भारताचे गृहमंत्री अमित शहा जी आहेत, त्यांनी जे म्हटलेलं आहे की 2026 पर्यंत आपण नक्षलवाद पूर्णपणे संपवू, त्याच भीतीने आता कुठेतरी नक्षलवाद्यांच्या मधामध्ये कुठेतरी एक भीती निर्माण झालेली आहे आणि ते शांततेने चर्चा करण्याकरिता सुद्धा तयार आहेत। कालच माओवादी संघटनेचा जो प्रवक्ता आहे अभय, त्यांनी पत्रक पाठवले आहे। त्या पत्रकामध्ये त्यांनी उल्लेख सुद्धा केलेला आहे की आम्ही 1 महिन्याच्या युद्धबंदीमध्ये आपण चर्चा करू असं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच त्या पत्रकामध्ये ईमेल आयडी आणि फेसबुक आयडी सुद्धा त्यांनी टाकलेली आहे आणि व्हिडिओ कॉल सुद्धा द्वारे ते चर्चा करण्याकरिता तयार आहे। म्हणजे कुठेतरी आपण एकंदरीत जर विचार केला तर नक्षल्यांना कुठेतरी आता भय झालेला आहे आणि नक्षलवाद सोडून एक चांगल्या प्रवाहामध्ये येण्याची तयारी त्या पत्रकामध्ये त्यांनी लिहिल्याप्रमाणे सांगितलेलं आहे। नक्कीच, आणि सरकारी प्रयत्न आहेत की त्यांना पुन्हा एकदा मूळ प्रवाहात आणावं आणि यासाठीचे जर प्रयत्न होत असतील तर अर्थातच ते आनंदाची बाब असणार आहे। तुर्तास धन्यवाद मनीष या संपूर्ण माहितीसाठी।